आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल चतुर्थीच्या निमित्ताने बनवणार आहोत स्वादिष्ट असे पौष्टिक मोदक, ज्यासाठी कोणतेही पीठ आणि उकळ करावी लागणार नाही। म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे। ती आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। ही मी कमी गॅसवरच भाजून घेणार आहे। ही मुगाची डाळ आपण व्यवस्थित कपड्याने पुसून घेतलेली आहे आधी, कारण त्याला थोडीशी अशी पिठी असते म्हणून ती मी पुसून घेतलेली होती कपड्याने। आणि व्यवस्थित भाजून झाल्यावर आता ती मिक्सरमध्ये मी त्याची बारीक पावडर करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला त्या मूग डाळीची व्यवस्थित बारीक पावडर करून घ्यायची आहे। कमी गॅसवर मी मुगाची डाळ व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये बराचसा त्याचा पौष्टिकपणा उतरतो। आता इथे कढईमध्ये मी 2-3 चमचे तूप टाकून ती बारीक पावडर व्यवस्थित कमी गॅसवरच एकदा पुन्हा भाजून घेणार आहे। त्यामध्ये मी थोडंसं 2 चमचे बारीक रवा टाकलेला आहे आणि नंतर खोबऱ्याचा किस त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून एकदा व्यवस्थित ते कमी गॅसवर भाजणार आहे। त्यामध्येच आपल्याला आता 1 कप गूळ टाकायचा आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं करताना आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं आणि सारण लागत नाही। आता नेहमीप्रमाणे आपण साच्यामध्ये हे सर्व टाकणार आहोत आणि मोदक बनवणार आहोत। याला तुम्ही हवं तर नंतर वरून केसरसुद्धा लावू शकता, केसर ऑप्शनल आहे। अगदी सोपे मोदक आहे। यामध्ये बाहेर असं कुठलंही पीठ लावून आतमध्ये सारण भरावं लागत नाही। सगळं एकत्र करूनच डायरेक्ट मोदक तयार करता येतो आणि आपला वेळही वाचतो। झटपट होणारे हे मोदक आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहे मुगाच्या डाळीमुळे, कारण मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि अशा प्रकारे मोदक हे केल्यामुळे सर्वजण खाऊ शकतात। इथे मी फक्त 1 मोदक केला होता, बाकीचे सर्व मोदक अन्वीने केले होते, ते बघू शकता तुम्ही। तिला फक्त 1 मोदक मी करून दाखवला होता आणि बाकीचे सर्व मोदक तिला आवड म्हणून तिने सर्व मोदक असे छान बनवले होते। गणपती बाप्पा आणि मोदक हे एकमेकांचा अतूट भाग आहेत। गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या पूजेतील मोदकांचा आनंद घेत गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सुखी आणि समृद्ध जीवनाची कामना करूया। गणेशोत्सव आपल्यासाठी आनंद आणि उत्साह घेऊन येतो, म्हणूनच याला अजून खास बनवण्यासाठी हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे। हे मोदक आपल्याला गोडसर स्वादासोबत एक हात चवीचा आनंद देतात, पण त्यातील पोषण मूल्यामुळे आपल्या शरीराला अतिशय फायदा होतो। म्हणून या मोदकांचा आस्वाद घेण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि या खास गोडसर मोदकांचा आस्वाद घ्या। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।